मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. लोकांची मनोवृत्ती, त्यांची बचत करण्याची कुवत व त्यांची सांपत्तिक उलाढाल इत्यादी गोष्टींचा विचार करून लोकांना आपल्याकडील पैसे बँकेस ठेवण्यास प्रोत्साहन मिळावे या दृष्टिकोनातून बँकांनी ठेवीचे वेगवेगळे प्रकार निर्माण केले व यामध्ये अजूनही नवनवीन प्रकार निर्माण होत आहेत. बँकांकडे मागणी ठेवी, मुदत ठेवी, इतर ठेवी या प्रकारच्या ठेवी असतात. परिच्छेद. ज्यांना रोजच्या रोज रक्कम काढावी लागते अशा लोकांसाठी म्हणजेच व्यापारी वर्ग, सार्वजनिक संस्था, कंपन्या व इतर संस्था इत्यादीसाठी या प्रकारच्या खात्याचा जास्त उपयोग होतो. या ठेवीमधून केव्हाही व कितीही रक्कम काढता येते व जमा करता येते. बँकेच्या दृष्टीने हे खाते विशेष फायद्याचे नसल्यामुळे या ठेवीवर व्याज दिले जात नाही. दिलेच तर अगदी अल्प दरात दिले जाते. परिच्छेद. लोकांमध्ये विशेषतः मध्यमवर्गीय व कनिष्ठ वर्गातील व्यक्तींसाठी हा प्रकार उपलब्ध करण्यात आला आहे. अशा लोकांजवळ मोठ्या प्रमाणावर पैसा नसल्यामुळे ते आपल्या उत्पन्नातून फारच अल्प बचत करू शकतात. त्यांच्याकडील ही अल्प बचत सोयीच्या अभावी खर्च होऊ नये व या बचतीचा उपयोग त्यांना व देशाला व्हावा या दृष्टिकोनातून बँका बचत ठेवीवर पैसे स्वीकारतात. यामुळे बचत करण्याची सवय निर्माण होते. लोकांना बचत करण्यास प्रवृत्त करावे म्हणून या खात्यावर किती पैसे ठेवावेत यावर बंधन असत नाही. या खात्यातून शक्यतो पैसे कमी काढले जातात. याचा परिणाम म्हणजे ठेवीदारांच्या खर्चिक वृत्तीला आळा बसतो. परिच्छेद. मुदत ठेवीमध्ये ठेवलेले पैसे ठराविक मुदतीसाठी असतात. या ठेवीमध्ये ठेवीदार 3 महिन्यापासून कितीही वर्षापर्यंत आपले पैसे ठेवू शकतो. अशी ठेवी ठेवताना ठेवीदारांसाठी ठराविक नमुन्यात अर्ज भरून ठेवीमध्ये ठेवावयाची रक्कम बँकेकडे भरावयाची असते. यासाठी बँक ठेवीदाराला पावती देतो. या ठेवीमधील पैसे बँकांना दीर्घ मुदतीच्या कर्जामध्ये गुंतविता येत असल्याने बँका ठेवीदारांना जास्त दराने व्याज देतात. ठेवीची मुदत व रक्कम जितकी जास्त असेल त्या मानाने जास्त दराने व्याज दिले जाते. ठेवीची मुदत संपल्याशिवाय ठेवीदाराला या ठेवीतून पैसे परत मिळत नाहीत. परंतु ठेवीदाराला पैशाची गरज असल्यास या ठेवीच्या तारणावर ठेवीच्या रकमेच्या 80% ते 85% कर्ज मिळते.